अकोला जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी बोरगाव मंजू जिल्हा परिषद सर्कल निवडणूक अखेर विकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे अपक्ष उमेदवार नीता संदीप गवई यांनी जवळपास 1400 मतांची आघाडी घेऊन जिल्ह्यात भरघोस मतांनी निवडून येण्याचा बहुमान मिळाल्याने बोरगाव मंजू सर्कलमध्ये उत्साह बघायला मिळाला। बोरगाव मंजूत यंदा भारिप बहुजन महासंघ, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे दिग्गज उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिंगणात उभे होते। मात्र भारिप बहुजन महासंघातील निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने सर्वधर्मीय जनतेच्या पाठिंब्याने विकास आघाडीचे अपक्ष एक नवीन पॅनल उभे केले आणि त्यामध्ये नीता संदीप गवई यांना जिल्हा परिषदेच्या जागेसाठी उभे केले। प्रचाराच्या पूर्वीपासून नीता गवई यांना मोठ्या प्रमाणात जनतेने पाठबळ दिले। प्रचारातील टीव्ही निशाणी ही लोकांच्या पक्की डोळ्यात भरली आणि भरघोस असे मतदान देऊन नीता गवई यांचा 3418 मते घेऊन विजय झाला। या विजयामुळे जनतेच्या सहकार्याचा हा विजय झाल्याचे गावात बोलल्या जात आहे। मी नीता संदीप गवई बोरगाव मंजू मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेली आहे। त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते। मला मतदारसंघाचा विकास करण्याची जी संधी दिली त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। धन्यवाद। विकास आघाडीतील अपक्ष उमेदवार छाया वानकडे ह्या भाग 1 मधून विजयी झाल्या तर पंचायत समिती भाग 2 मधून शिवसेनेचे भारत बोरे विजयी झाले। मोहम्मद शारिक, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।